बाभुळगाव शहराच्या नगराध्यक्षा संगीता मालखुरे यांना RN न्यूजच्या प्रतिनिधींनी बाभुळगाव बंदबद्दल प्रतिक्रिया विचारण्याकरिता कॉल केले असता नगराध्यक्षा यांनी अजब उत्तर दिले आहे। बाभुळगाव संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 26 डिसेंबर रोजी बाभुळगाव शहर बंद ठेवण्यात आले होते। बाभुळगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांच्या मनमानी कारभाराविरोधासह विविध मागण्यांकरिता बाभुळगाव शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते। बाभुळगाव शहर हे अत्यंत छोटे शहर असून नागरिकांच्या माती येथे अतिरिक्त शिक्षण कर, वृक्ष कर, अग्निशामक कर आणि रोजगार हमी कर तसेच आरोग्य कर, विद्युत कर अशा विविध प्रकारे कर लावून इंग्रजांसारखं बाभुळगाव शहरातील जनतेकडून कोणतीही सुविधा न देता कराच्या नावाखाली लोकांची आर्थिक लूट होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी बाभुळगाव शहरातील नागरिकांनी दिली। अतिरिक्त वाढीव कराबाबत आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा संगीता मालखुरे यांना दूरध्वनीवर संपर्क साधले असता त्यांच्यासोबत बोलत असताना आमच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारले की बाभुळगाव शहर बंद आहे त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे, तर नगराध्यक्षा संगीता मालखुरे यांनी तुम्ही तिकडे CO मॅडम सोबत बोला असे बोलून फोन कट केला। पाहूया नगराध्यक्षा संगीता मालखुरे आणि आमचे प्रतिनिधी यांचा झालेला संभाषण। हॅलो 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 ताई आवाज येत आहे? हो संगीता ताई बोलताय ना? हो हो ताई नमस्कार, मी RN न्यूजहून बोलत आहे, दानिश। हो ताई जे आज आपलं बाभुळगाव बंद ठेवण्यात आलं होतं त्यावर आपली प्रतिक्रिया पाहिजे होती थोडी बातमीकरिता। काय शिव मॅडम पण गती काय बघून घ्या ना। हॅलो हॅलो जे आज बाभुळगाव बंद ठेवण्यात आलं ना ताई त्यावर आपली प्रतिक्रिया पाहिजे होती। ताईकडून मागून घ्या ना। संगीता ताई बोलताय ना आपण? हॅलो हॅलो संगीता ताईचा नंबर आहे ना? जर प्रसार माध्यमांशी हे लोकप्रतिनिधी बोलायला तयार नसतील तर सामान्य नागरिकांचे प्रश्न हे सभागृहात कसे सोडवत असतील हा मोठा प्रश्न येथे निर्माण झाला आहे। तसेच या शहर बंदला व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद पाडली होती। सर्वप्रथम बाभुळगाव येथील भारतमाता चौक येथे सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत नागरिकांना कशा प्रकारे जुलमी कर लादण्यात आले याबद्दल सामान्य जनतेला मार्गदर्शन करण्यात आले। त्यानंतर या सभेचे रूपांतर मोर्चात झाले आणि हा मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना झाला। नगरपंचायत आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देत मोर्चा यावेळी बाभुळगाव जनतेने काढला आणि आपला रोष दाखवून दिला। विशेष म्हणजे या मोर्चात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही लक्षणीय सहभाग होता। यावेळी सत्ताधारी पक्षाकडून विरोधी स्वीकृत नगरसेवक अभय तातेड यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते। त्याबद्दल नगरसेवक अभय तातेड यांनी आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर RN न्यूजला स्पष्टीकरण दिले आहे। नमस्कार। आज बाभुळगाव नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी जी बाभुळगाव शहर जनतेवर नवीन करवाढ लादलेली आहे त्या करवाढी संदर्भाने 23 तारखेला 23 डिसेंबर रोजी सुनावणी ठेवलेली होती। त्या सुनावणीला बऱ्याच लोकांना बोलावण्यात आले आणि लोक तिथे गेल्यानंतर लोकांचे समाधान CO करू शकल्या नाही आणि म्हणून लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून मला सभागृहात बोलावले की बा आमच्या वतीने तुम्ही बोला, CO मॅडम उत्तर देत नाही आहे। आणि म्हणून मग मी तिथे गेलो तर CO मॅडम या खूपच उर्मट पद्धतीने लोकांशी वागल्या, आमच्याशी सुद्धा वागल्या। मी एक लोकप्रतिनिधी असताना सुद्धा त्या माझ्याशी 2-2.5 तासात बोलल्यासुद्धा नाही आणि त्यामुळे तिथे त्यांच्याशी आमचा थोडा संवाद बिघडला आणि आम्ही तिथून बाहेर निघून गेलो। आणि मग त्यांनी त्याच्यानंतर आमच्या विरोधात मी आणि धरमचंद छल्लानी आणि इतर काही लोक अशा लोकांविरोधात त्यांनी अश्लील शिवीगाळ केली, शांतता भंग केली, अशा प्रकारचे खोटे गुन्हे आमच्यावर नोंदविले। त्याविरोधात बाभुळगाव शहरातील जनतेने हा स्वयंस्फूर्तीने आज बंद पाळला होता। हा मुद्दा आमचा सुरुवातीपासूनच आहे। आमचा मुद्दा असा आहे की नवीन कोणत्याही प्रकारच्या सुविधा या बाभुळगावने जनतेला दिलेल्या नाही आहे। जे ग्रामपंचायतकालीन सुविधा होत्या त्या सुविधा आजही सुरू आहे, त्यात जास्त मोठ्या प्रमाणात काही तफावत नाही आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की बाभुळगाव शहरातील जनता
की नगरपंचायत झालं म्हणून आपण याला शहर म्हणतो, नाहीतर तसंही आम्ही ग्रामीण भागातच मोडतो. येथील जनता 90% लोक बाभुळगाव शहरातील शेती आणि शेतमजूर किंवा इतर मजुरी असेच करतात. इथे काही मोठे उद्योगधंदे नाही आहे, काही फॅक्टऱ्या नाही आहे, MIDC नाही आहे. त्याच्यामुळे बाभुळगाव शहरातील सामान्य जनतेला हा कर सोसत नाही आणि म्हणून ती करवाढ करू नये असे आमचे लेखी स्वरूपात आक्षेप अर्ज आम्ही ऑगस्ट महिन्यातच त्यांना दिलेले आहे. असा कोणत्याही प्रकारच्या करवाढीला सभागृहात माझ्याकडून होकार देण्यात आलेला नाही आहे. हा धादांत खोटा आरोप आहे. आम्ही सुरुवातीपासून बाभुळगावच्या जनतेच्या हिताचे प्रश्न मांडणारे लोक आहोत आणि हा जनतेच्या हिताचा निर्णय नसल्यामुळे मी नेहमी याच्या विरोधात राहिलेलो आहे. माझं सुरुवातीपासून मत आहे की बाभुळगाव शहरातील जनतेच्या उत्पन्नाचे स्रोत मोठे नाही, त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कर लादू नये. नाही तर नगरसेवक पद धोक्यात येईल. मग नगरसेवक पद धोक्यात येईल. मग तुम्हाला नगरसेवक पद महत्त्वाचं आहे की बाभुळगावच्या जनतेचं हित महत्त्वाचं आहे हे त्यांनी सांगावं जनतेला. त्यांनी आपली स्वतःहून बदली करून घेतली भीतीनं, तुमच्या आंदोलनाच्या मग भीतीनं. आमची जर इतकी भीती आरोग्य सेवकाला आहे, आमचं आंदोलन तर मुख्याधिकाऱ्याच्या विरोधात होतं, मग बदली मुख्याधिकाऱ्यांनी करून घ्यायला पाहिजे होती. आरोग्य सेवक काय करताय? आणि असं जर त्यांचा आरोप आहे तर आपण आरोग्य सेवकाची एखादी बाईट घ्यायला पाहिजे. 308चा वापर करून हा टॅक्स ते स्वतःहून मग वाढवून घेतलं असतं त्यांनी. हो ना, ते जिल्हाधिकारी करतील ना. तुम्ही तुमचं काम करा ना. जिल्हाधिकारी काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगणारे कोण? नगरसेवक इतके हुशार झाले का बाभुळगावचे? त्यांना 308 म्हणजे माहीत तरी आहे का? 308 ही कलम नगरसेवकाच्या हितासाठी नगरसेवक वापरू शकतात. नाही, नगराध्यक्ष मॅडमच्या बाबतीत मी काही बोलू इच्छित नाही, कारण त्या स्वतः कोणत्याच निर्णय घेत नाही आहे. सभागृहात जे काही लोक आहेत आणि सभागृहाबाहेरची एक व्यक्ती हे सगळे निर्णय घेतात. त्यामुळे मी नगराध्यक्ष मॅडमच्या विरोधात बोलण्याचा माझा काही हेतू नाही आहे. सभागृहातल्या बाहेरच्या व्यक्ती कोण? हां, सभागृहातली बाहेरची व्यक्ती एक सभागृह चालवते हे सर्व जनतेला माहीत आहे आणि जनतेचा रोष त्यांच्यावरच आहे आणि हे आज दिसून आला आहे की जनतेचा किती रोष आहे.